सगळेच जण मला म्हणत होते विषयाने मला कोणत्या गावाचा आणि कोणत्या शाळेत शिकलेला आहे. व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा, सगळं काही सांगतो. पण त्यात जर तुम्ही आपल्याला फॉलो नसले गेला तेवढं फॉलो करून घ्या. तर नमस्कार पोरांनो, जे आहे ते बरं आहे म्हणून मी म्हणतो मस्त खरं. थोडा पारदारी पाऊस झाला तर रस्त्याची हालत आमची अशी काही होऊन जाते. या रस्त्यामुळे किती काही वेळा सांडता सांडता वाचतो. पण आता लहानपणापासून सवय या चिखलाच्या रस्त्याने जायची, त्याच्यामुळे काही वाटत नाही आता. आणि त्यात आमचे मित्र पण असे माग लागत इतका विचाराची सोय नाही. आणि हा ते तुम्हाला सांगायचं राहिलं का आपलं पैठण तालुक्यातलं वाघाडी गाव आहे म्हणून. आमचं गाव लहान आहे पण गावातले माणसं लय मोठ्या मनाचे. मंदिरातून पहिल्यांदा दर्शन घेऊन टाकलं, नाही तर हनुमान दादा आमच्यावरती नाराज व्हायचे. आणि सध्या इथं मंदिराचं पण काम चालू आहे, ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. पण जर काही या ब्लॉगला गावातल्या माणसाच्या किंवा पोराच्या कमेंट दिसल्या मग सांगतो. पण त्याआधी आपल्या जिल्हा परिषद शाळेत चक्कर मारून येतो. याच तुमच्या वाघाने पहिली पासून 4थी पर्यंत इथंच खिचडी खाल्लेली आहे. गावातली शाळा लय लहान आहे आमची, पण इथल्या आठवणी सांगायला लागलं तर अख्खा दिवस पुरायचा. पण सध्या लोकांना काय झालं काय माहिती, मराठी शाळा म्हणलं का नको नकोच म्हणते आणि इंग्लिश स्कूल म्हणलं का तिथं बळच पैसे भरून पोरांना तिथं टाकून देते. आता याच मराठी शाळेतून कित्येक जण पुढे गेलेले, कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, कोणी उद्योजक झालं, सगळे आपल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेतून गेलेले ना पुढे. तुम्ही आपल्या या शाळेला कमी कमवून लेखताय. ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो त्यावेळेस आम्ही एका वर्गामध्ये 20 ते 25 जण होतो. पण आता जर बघितलं तर एका वर्गामध्ये फक्त मोजके 10-12 जण दिसू राहिले. आता ही शाळा आमची 4थी पर्यंत जरी असली ना तरी सगळे उपक्रम होते, गॅदरिंग होती, सांस्कृतिक कार्यक्रम होते, खेळ होते आणि सगळ्या जयंत्या वगैरे सगळं होतं. लोकांचा गैरसमज झालाय का मराठी शाळा काही शिकवत नाही म्हणून. एकदा तुम्ही आमच्या या मराठी शाळेत येऊन बघा, त्यावेळेस समजून तुम्हाला इंग्लिश स्कूल पेक्षा आपली मराठी शाळाच भारी. बाकी असं तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटतो मी तुम्हाला अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या.